तेव्हा बाळासाहेबांची शिवसेना वेगळी होती आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना वेगळी आहे. कारण त्या शिवसेनेने ज्या निष्ठा निर्माण केल्या त्या निष्ठा काहीतरी पद हवं म्हणून नाही. बाळासाहेबांची शिवसेना असताना शिवसेनेचा विधानसभेत एखादा सुद्धा आमदार नसायचा, पण लोकांच्या अडचणी शिवसेना सोडवत होती. की उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रीपदाच्या हव्यासापायी शिवसेना बुडवून बसले. बाळासाहेबांनी कधी आमदार नगरसेवक यांची कदर केली नाही, किंमत दिली नाही. शाखा प्रमुख, विभाग प्रमुख हा ढाचा होता बाळासाहेब. तर राजन साळवीला बारसू आणि नाणार हवं होतं, आदित्य ठाकरेंना नको होतं. कोणी पाडलं? आदित्य ठाकरेंनी पाडलं असं त्याला म्हणायचं. सगळ्यात मोठं उदाहरण बाळासाहेब आणि पवार मित्र होते. मी हा बाळासाहेबांना प्रश्न विचारला होता, तुम्ही मित्र मानता तर त्यांच्यावर राजकीय हात का मिळवत नाही? ते म्हणाले नाही, तो माणूस दगाबाज आहे. भास्कर जाधवना 1999 जेव्हा काय म्हणतात त्याला तिकीट नाकारलं जाणारे कळलं, भास्कर जाधव धावत मुंबईला आले. त्यांना कलानगरच्या गेटपासून मातोश्रीपर्यंत सोडण्यात आलं नाही. भुजबळांनी उपमुख्यमंत्री गृहमंत्री झाल्यानंतर बाळासाहेबांच्या अटकेच्या फाईलवर सही केली, तेव्हा कलानगरच्या बाहेर उभा राहून विरोधी नेता असलेला नारायण राणे काय त्याची अवकात आहे बघतो. एखाद्या नाक्यावरच्या पोरासारखा नारायण राणे उभा होता. नमस्कार, मुरलीधर हरीप द पॉलिटिक्समध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. शिवसेना म्हणजे अंगार, बाकी सगळं भंगारी घोषणा 60च्या दशकात खूप जास्त गाजली होती. शिवसेना जनसंघ हवा तंग असं जेव्हा देखील त्या काळी म्हणलं जायचं. ही शिवसेना जवळपास आता स्थापना होऊन त्याची 6 दशकं होऊन गेलेली आहेत आणि आता तर शिवसेना पक्षाची 2 शक्लं झालेली आहेत. एक ठाकरेंकडे, एक एकनाथ शिंदेंकडे. शिवसेना या पक्षाचा एकेकाळी धाक होता. शिवसेना म्हणजे रस्त्यावरचा पक्ष असं म्हणलं जायचं. 92ची दंगल असेल किंवा मुंबईत महाराष्ट्रात घडणारी कुठलीही घटना, शिवसेना त्यात एक डिसिसिव्ह फॅक्टर असायचा. मात्र गेल्या 5 वर्षामध्ये, 6 वर्षामध्ये, 10 वर्षामध्ये हे चित्र बदलताना दिसतंय. शिवसेनेचा धाक कमी होतोय का? शिवसेनेची ताकद कमी झालेली आहे का? शिवसेनेचा दरारा संपला आहे का? बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर शिवसेना आता चुकीच्या दिशेने वाटचाल करते का? असे अनेक प्रश्न कट्टर शिवसैनिकांपासून शिवसेनेला मानणाऱ्या वर्गातल्या सर्वसामान्यांच्या जनतेच्या मनात आहेत. आणखी शिवसेनेचे गंमत अशी आहे की शिवसेनेमध्ये जर का तुम्हाला प्रेम करायचं असेल, तुम्हाला शिवसैनिक होण्याची गरज नाही आहे. शिवसेनेचा सहानुभूतीकार वर्ग खूप मोठा आहे. सर्वसामान्य जनता शिवसेनेच्या सगळ्या भूमिका पटत जरी नसल्या तरी शिवसैनिक आणि शिवसेना यांना मानते. असं असताना शिवसेनेचं भविष्य काय? शिवसेनेचा DNA बदलतोय का? आणि शिवसेना त्याच्या मूळ स्थापनेच्या धोरणांपासून दूर गेली आहे का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी, चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर. भाऊ, तुमचं खूप खूप स्वागत आहे द पॉलिटिक्समध्ये. शिवसेनेच्या स्थापनेपासून तुमचं बालपण मुंबईतलं आहे. तुम्ही शिवसेनेच्या स्थापनेपासून तुम्ही शिवसेना बघितलेली आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत काम करण्याचं तुम्हाला संधी मिळालेली आहे. बराच काळ तुम्ही बाळासाहेबांवर काम करत होतात. बाळासाहेबांना तुम्ही जवळून बघितलेलं आहेत. एका फोनवरती तुमची बाळासाहेबांची चर्चा व्हायची. तुम्ही इतका शिवसेना जन्मापासून बघितल्यानंतर आत्तापर्यंत जी काय आत्ताची परिस्थिती, त्यामुळे तुम्हाला असं वाटतं का की शिवसेना जी पूर्वीची होती ती आता राहिलेली नाही आहे? ती शिवसेना होती बाळासाहेबांची होती. तुम्ही बाळासाहेबांच्या शिवसेनेबद्दल बोलायचं तर बाळासाहेबांच्या किंवा मग उद्धव ठाकरेंच्या शिवसेना, ह्या 2 शिवसेना टोटली वेगळ्या आहेत. जसं गांधींची काँग्रेस वेगळी होती, नेहरूंची वेगळी होती, इंदिरा गांधींची वेगळी होती, सोनिया गांधींची काँग्रेस, राहुल गांधींची काँग्रेस, ह्या प्रत्येक काँग्रेस वेगळे आहेत. प्रत्येक काँग्रेस वेगळे आहेत. ते एकच आहे असं आपण समजतो ना, तिथे गल्लत होती. तेव्हा बाळासाहेबांची शिवसेना वेगळी होती आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना वेगळी आहे. काय हां, तर तुम्ही आजच्या घडीला तुम्ही म्हणाल तर एकनाथ शिंदे ही बाळासाहेबांची शिवसेना आहे आणि जी उद्धव ठाकरेंकडे ती उद्धव सेना आहे. म्हणून त्याला उद्धव सेना असा हा शब्द मी जाणीवपूर्वक वापरतो, कारण तुमची उद्धवविषयी निष्ठा असली पाहिजे. ती विचारांची किंवा बाळासाहेबांची निष्ठा असायचं काही कारण नाही. आणि त्यामुळे त्यात शिवसेनेशी या शिवसेनेची तुलना करणं चुकीचं होईल.
कारण त्या शिवसेनेने ज्या निष्ठा निर्माण केल्या त्या निष्ठा काहीतरी पद हवं म्हणून नाही. म्हणजे मनोहर जोशी असतील, नवलकर असतील किंवा अगदी नारायण राणेपासून आता दुसऱ्या तिसऱ्या पिढीतले नेते आपण घेतले, तर हे सगळे तुम्ही बघितलं वर्षानुवर्ष निवडणुकीत पराभूत होऊन सुद्धा बाळासाहेबांबरोबर राहत होते. जिंकणं किंवा सत्तापदं मिळणं याच्याशी शिवसेनेच्या निष्ठा निगडीत नव्हत्या. आणि मी सगळ्यात मोठं उदाहरण जर सांगेन की ती शिवसेना बाळासाहेबांची संपली म्हणजे काय, तर एक काळ असा होता की बाळासाहेबांची शिवसेना असताना शिवसेनेचा विधानसभेत एखादासुद्धा आमदार नसायचा, पण लोकांच्या अडचणी शिवसेना सोडवत होती. आणि साक्षात शिवसेनेचा प्रमुख हा मुख्यमंत्री बनला आणि तो जनतेसाठी काहीही करू शकला नाही. याचा सगळ्यात मोठा पुरावा देतो. तुम्ही मीडियामध्ये काम करता, अख्ख्या 2.5 वर्ष उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आणि करोनाचं थैमान चालू असताना तुम्ही मला एक व्हिडिओ न्यूज चॅनेलचा काढून दाखवा की ज्याच्यात शिवसेना रुग्णवाहिका सेवा अशी गाडी दिसते. शिवसेना सत्तेत नसताना सर्वाधिक रुग्णवाहिका असलेली शिवसेना होती. आणि खुद्द शिवसेनेचा मुख्यमंत्री होता, त्यांनी एक विधान केलं की रुग्णवाहिका कमी पडत आहेत मुख्यमंत्री असताना. तिथे कळेल ती शिवसेना ही शिवसेना, यात फरक किती होता. पण आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत आणि नुसतं MMRD रिजन जरी बघितलं तरी त्यामध्ये मुंबई आणि त्याच्या सगळा परिसर, भिवंडी, अंबरनाथ, कल्याण, डोंबिवली, ठाणे, म्हणजे ठाणे जिल्हा आणि मुंबई, त्याच्यामध्ये जवळपास 10 नगरपालिकांचा डाटा आहे ज्यामध्ये शिवसेना हा डिसिसिव्ह फॅक्टर आहे. आणि आता विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर नक्कीच त्याचा परिणाम हा त्या निवडणुकांवरती होणार आहे. असं होत असताना तुम्हाला असं वाटतं का की या ज्या 10 महानगरपालिका आहेत त्या आता पुढच्या शिवसेनेचं, म्हणजे शिंदेंची असो किंवा ठाकरेंची, आव्हान दोघांसमोर सेम आहेत, तर ते आता शिवसेनेचं भविष्य ठरवणार आहेत? अर्थातच. नाही, आत्ता विधानसभेने ते ठरवून टाकलेलं आहे आणि अगदी लोकसभेने ठरवलं. मी आकडेवारीनिशी तुम्हाला सांगतो, शिवसेना लोकसभा विधानसभा 90 नंतर जे काही शिवसेनेला यश मिळालं ते बघाल तर साधारण 16 ते 20% घरात मतं असायची शिवसेनेची. आपण ॲव्हरेज म्हणून 18 धरू, त्यातली 13.5% मतं जर लोकसभेला एकनाथ शिंदेना मिळाली तर उद्धव ठाकरेंसाठी उरली किती? शिवसेनेची हार्डकोर मतं, बरोबर आहे, 4.5% आसपास उरली, बरोबर. मग उद्धव ठाकरेंना मिळालेली जी काय 16-18% मतं आहेत ती काँग्रेस किंवा राष्ट्रवादी, दलित, मुस्लिम, संविधान या विषयाच्या. आणि तिथे उद्धव ठाकरेंना लक्षात यायला होते आपली ग्रीप गेली. तर आणि म्हणून तर ते मुस्लिम मतं टिकवण्यासाठी वक्फच्या समर्थनार्थ बोलले आणि त्याचा तोटा त्यांना विधानसभेत मोजावा लागला. आणि उलट एकनाथ शिंदेनी गेल्या वेळी इतके 56 अधिक 57 आमदार निवडून आणले. उद्धव ठाकरेंना किती निवडून आणता आले? मतांची टक्केवारी बघा. हे सगळं बघितलं तर तुम्हाला कळतं की उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रीपदाच्या हव्यासापायी शिवसेना बुडवून बसलेले. वडिलांची नुसती परंपरा नाही, म्हणजे मला मार्मिकमध्ये होतो, बाळासाहेबांचे संवाद असायचा, तो सगळा काळ आठवतो. बाळासाहेबांनी मतं जातील का येतील याची पर्वा केली नाही. माझी भूमिका बरोबर, म्हणजे माझा जेव्हा त्यांच्याशी वाद झाला तेव्हा त्यांचं एक म्हणणं, माझं म्हणणं बरोबर आहे की नाही सांग, मतं जातील बोलू नको, मी शिवसेना प्रमुख आहे, त्याची निवडणूक होत नाही, मी निवडणूक लढवत नाही. उद्धव ठाकरेंनी उलटं केलं. सत्ता पदांसाठी बाळासाहेबांनी कधी आमदार, नगरसेवक यांची कदर केली नाही, किंमत दिली नाही. शाखा प्रमुख, विभाग प्रमुख हा ढाचा होता बाळासाहेब. उद्धव ठाकरेंच्या काळात नेमकं ते झालं. आणखीन एक गोष्ट लक्षात घेतली, शिवसेना हा जगातला एकमेव पक्ष आहे की ज्याला स्थापनेनंतर पहिली 10 वर्ष मुख्यालय नव्हतं. मातोश्रीच्या गच्चीवर किंवा सुधीर भाऊंच्या त्या लॉजिंग बोर्डिंगच्या गच्चीवर नेत्यांच्या बैठका व्हायच्या विभाग प्रमुखांच्या. 75मध्ये सेनाभवन झालं, पण शाखा गजबजलेल्या होत्या. आणि अगदी सेनाभवन झालं तरी बाळासाहेब आठवड्यात किंवा 15 एकदाच यायचे. कामगार सेनेसाठी ते मुख्यालय म्हणून जोरात चालवत होतं, पण बाकी शिवसेना शाखांमध्ये होती. उद्धव ठाकरेंच्या काळात शाखा प्रमुख, शाखा आटोपल्या आणि
मुख्यालय महत्त्वाचं झालं. जे भास्कर जाधव म्हणतात की काँग्रेस झाली, काँग्रेसमध्ये काँग्रेस कार्यकर्ता नसतो, हायकमांड नसतं. शिवसेनेत हायकमांड तयार झालं उद्धव ठाकरेंच्या काळामध्ये आणि तिथेच हे सगळं नुकसान झालेलं. आणि आता जो तुम्ही परिणाम म्हणाल तो होणारच आहे. आणि नगरसेवक वगैरे जे असतात हे त्या लोकल पट्ट्यातले असतात. म्हणजे 25%, 30%, फार फार 40% तुम्हाला पक्ष म्हणून रेकग्निशन मिळतं. पण 60%, 70% तुम्हाला लोकल रेकग्निशन असावं लागतं. तिथे उद्धव ठाकरे, बाळासाहेब ठाकरे हे नाव नाही चाललं. हां, पण तुमच्याकडे 60% आहेत तर पुढचे 40% टाकून नगरसेवक व्हायचं, तर ते शिवसेनेची 40% पाहिजे. आणि म्हणून त्या माणसाला बाळासाहेबांनी सांभाळलं होतं. शाखेला शाखा गजबजलेली. म्हणजे माझा एक श्रोता आहे, त्याने फार सुंदर गोष्ट मला सांगितली. 40 वर्षापूर्वी तो पहिल्यांदा नाशिकहून मुंबईला आला. 10वीची परीक्षा झाली होती आणि एकटा आला होता. तो वडिलांनी सांगितलं होतं की कुठे काय गडबड झाली, चूक झाली, जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये जा. आणि जवळ पोलीस स्टेशन नसेल, शिवसेनेच्या शाखेत जा. ती शिवसेना राहिली नाही, ती बाळासाहेबांची. आणि मग त्याचं प्रतिबिंब तुम्हाला निकालामध्ये निवडणुकीच्या पडलेलं दिसेल. जितकं तुम्ही खालच्या स्तरावर जाल, वॉर्ड लेवलवर, विधानसभा लेवलवर, जसं जसं खाली जाऊ तसतसं त्याचा परिणाम अधिक दिसेल. उद्धव ठाकरेंचे या विधानसभा निवडणुकीत एकूण 20 आमदार निवडून आले आहेत आणि त्यातले 20पैकी 10 म्हणजे 50% आमदार हे मुंबई पट्ट्यातलेच आहेत. आता तुम्हाला असं वाटतं की हे जे आमदार निवडून आलेले आहेत त्या आमदारांच्या जोरावरती BMC निवडणुका आहेत त्यामध्ये उद्धव ठाकरे चमत्कार घडवू शकतील? कारण की मी एक प्रश्न का विचारतोय, कारण जसं तुम्ही म्हणालात की शिवसेना बदलली आहे, बाळासाहेबांना मानणारा एक वर्ग होता, शिंदेंची शिवसेना खरी आहे, तरीसुद्धा मुंबई पट्ट्यात आपण लोकसभेला देखील सुद्धा बघितलं तेव्हा मार्जिन कमी असेल पण शिवसेनेचे खासदार इथे निवडून आलेत. आणि शिवसेनेला आणि उद्धव ठाकरेंना मानणारा वर्ग दादर, माहीम, वरळी, अगदी साऊथ बॉम्बेमध्ये देखील एक आहे जो कट्टर शिवसैनिक आहे, जो समजतो, असा एक वर्ग आहे जो समजतो की बाळासाहेबांचेच वारसदार उद्धव ठाकरे. तर मग ही उद्धव ठाकरेंची ताकद यंदाच्या BMC निवडणुकांमध्ये प्रभावशाली ठरेल का? नाही ठरणार. मी तेच तर सांगतोय ना, तेच तर सांगतोय की तुम्ही काठावर आला, तुम्ही कशाच्या बळावर आलात सांगा ना मला. कशाच्या बळावर आलात? काँग्रेसच्या बळावर आला ना तुम्ही. आणि काँग्रेसला निवडणूक लढवायची आहे. काँग्रेसने अगदी सोपं उदाहरण देतो की तुम्ही मी बाजूबाजूला उभे आहोत, मी उंच दिसलो, झालं, फोटो काढून झाला. आणि नंतर फोटो काढला तर मी बुटका दिसतो विधानसभेला. माझ्या पायाखालचं स्टूल काढून घेतलं गेलं. अबू आझमी नावाचं स्टूल होतं, काँग्रेस नावाचं स्टूल होतं, तुमचा OIC नावाचं स्टूल होतं, दलित नावाचं स्टूल होतं, काय म्हणतो तुम्हाला वंचित बहुजन आघाडी नावाचं स्टूल लोकसभेला होतं, ते काढून घेतलं. उद्धव ठाकरे बुटके झाले, एकनाथ शिंदे उंच झाले. ॲज सिम्पल ॲज दॅट. फार मोठं राजकीय पॉलिटिकल थिअरीमध्ये यायची गरज नाही. तुम्हाला हार्डकोर एकनाथ शिंदेना मिळालेली मतं इतर कुठचीही नव्हती. भाजपची मतं पूर्वीही मिळत होती शिवसेनेला एकत्र असल्यामुळे, यावेळेला एकनाथला मिळाली, बरोबर आहे. पण ती त्या 16मधली 18मधली 13% आहेत. आणि तिथे तुम्हाला कळेल की उद्धव ठाकरेंनी गमावलं आहे काय. उद्धव ठाकरे आता बघा ना, तो राजन साळवी काय आरोप करतो, मला वरिष्ठांनी पाडलं मग, बरोबर आहे ना. राजन साळवीचा आरोप काय आहे? विनायक राऊतांवरती. विनायक राऊत. पण विनायक राऊतांच्या पलीकडे जा, विनायक राऊतांच्या पलीकडे जा. कारण राजन साळवीला बारसू आणि नाणार हवं होतं, आदित्य ठाकरेंना नको होतं. कोणी पाडलं? आदित्य ठाकरेंनी पाडलं असं त्याला म्हणायचं. कारण तो वर्ग त्याच्या विरुद्ध केला ना, तो वर्ग त्याच्या विरुद्ध केला. नाणारने त्या सगळ्या रत्नागिरी ह्याच्यामध्ये घात जो केला आहे तो नाणार बारसूने केलेला आहे. कारण आदित्य ठाकरेंना शिवसैनिक महत्त्वाचे नाहीत, त्यांचे जे हायफाय सोसायटीतले NGO वाले आहेत त्यांचं कौतुक आहे. आणि त्यासाठी शिवसेना बुडालेली चालेल आदित्य ठाकरेंना, आणि आदित्य ठाकरेसाठी शिवसेना बुडालेली चालेल उद्धव ठाकरेंना. हा फरक आहे. पण आत्ता बोलताना एक मुद्दा आला, तो म्हणजे की तुम्ही म्हणताय की काँग्रेसचं टेकू होतं, दलित मतांचं टेकू होतं किंवा समाजवादी पार्टीचं टेकू होतं, त्यामुळे उद्धव ठाकरेंना फायदा झाला. आणि आता तर उद्धव ठाकरे म्हणतात स्वबळावरती लढायचं आहे. स्वबळावरती सगळ्या निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या लढणार आहेत. आणि काँग्रेस पण एकीकडे तीच भाषा वापरते. तर मग कुठंतरी ही एक प्रकारची राजकीय आत्महत्या आहे का उद्धव ठाकरेंची, की
अशा जर का निवडणुका त्यांनी लढवल्या तर त्यांना अजून ते बॅकफुटवर जाऊ शकतात. इंग्रजीमध्ये त्याला होपिंग अगेन्स्ट द होप म्हणतात. हम्म. आता अनेकांना स्वबळावर, परवा संजय राऊतचं जे वाक्य आहे की एकदा काय ते होऊन जाऊन, हम्म. बरोबर आहे. हम्म. हे 85मध्ये झालं जेव्हा शिवसेना स्वबळावर बहुमत मिळवून गेली महापालिकेत, हम्म. जिथून शिवसेना बाउन्स बॅक झाली, बरोबर आहे. हम्म. पण त्यावेळेला अखंड शिवसेना होती. हम्म. त्या शिवसेनेला, त्या शाखा प्रमुखांना, त्या विभाग प्रमुखांना झुंजायची सवय होती, सत्तेची चटक नव्हती. हम्म. आज तुम्ही काय करणार, एका दिवसात पण तो भास्कर जाधव राष्ट्रवादी काँग्रेस सोडणार, तुमच्याकडे येणार, हाताला शिवबंधन बांधलं, त्याला तिकीट मिळालं, बरोबर आहे. कालपर्यंत तुमच्या वडिलांची निंदा नालसी करणाऱ्या सुषमा अंधारे आल्या, शिवबंधन बांधलं. शिवबंधन बांधून बाळासाहेबांच्या काळात शिवसैनिक होत नव्हते. बाळासाहेबांनी, मी त्यांना बोलता बोलता त्यांनी फार सुंदर व्याख्या सांगितलेली. म्हणजे 13-15व्या वर्षी मुलाच्या अंगात मस्ती येते, मराठी मुलाच्या मुलं, त्याला धोंडा मारायचा असतो, तो शिवसैनिक होतो म्हणा. ही किती सोपी व्याख्या आहे बघा, सोपी व्याख्या आहे. आजकाल तसं नाही, हाताला शिवबंधन बांधा, नंतर सोडून टाका. 70 सोडून गेले. नंतर कोण आल्या तुमच्या त्या काय त्यांचं चतुर्वेदी, प्रियंका चतुर्वेदी. शिवसैनिक इतका सोफा झालाय. अहो, निष्ठा याचा अर्थ मुरलेलं लोणचं असतं. तुम्ही 2 मिनिटात हे मसाले ते मसाले टाकले, निष्ठा तयार झाल्या. निष्ठा या शब्दाचं वाटोळं करून टाकले गेल्या. गद्दार शब्दाचं वाटोळं झालं, निष्ठा या शब्दाचं वाटोळं झालं, आणि तो मतदार हळूहळू तुमच्यापासून दुरावतो तो. कारण ज्यांनी, मला सांगा, राजन साळवी हे तुमचं स्वबळ आहे, त्यांनी पाहिजे निघून जावं, ब्लॅकमेल करू नका. स्वबळ मला ब्लॅकमेल करतंय असं उद्धव ठाकरे बोलतायत, कळतं तुम्हाला. जे नाराज आहेत त्यांनी चालतंय व्हा. नाराज कोण आहेत त्यालाच दुसऱ्या भाषेत स्वबळ म्हणतात. म्हणजे मी स्वबळावर लढणार आहे आणि मला स्वबळ सोबत नको आहे, कारण स्वबळ ब्लॅकमेल करतं. आता ह्याचा कसा अर्थ लावायचा तो तुम्ही लावा. पण मग तुम्ही शिवसेना बघताय 6 दशकं, बाळासाहेबांना बघितलेले. शिवसेना ब्रँड म्हणून, एक राजकीय शक्ती म्हणून, महाराष्ट्रातला एक प्रमुख राजकीय पक्ष म्हणून तुम्ही त्यांना बघितलेलं आहे. आणि आता गेल्या 2.5-3 वर्षामध्ये जे काय घडले ते पण तुम्ही जळून बघितलेलं आहे. तुम्हाला काय वाटतं की शिवसेनेचं, दोन्ही म्हणजे ठाकरे पण आणि शिंदे पण, शिवसेना म्हणून या पक्षाचं पुढच्या 5 वर्षातलं, 10 वर्षातलं राजकीय भवितव्य काय असेल? ते राहतील राजकारणात रिलेव्हंट, वाढतील का मग भाजप जोपर्यंत आहे त्यांच्या साह्याने आहे त्या मर्यादित शक्तीसह वाटचाल करत राहतील? कोण? एकनाथ शिंदे. दोन्ही, ठाकरे पण आणि एकनाथ नाही, शिंदे पण. एकनाथ शिंदे राहतील. याचं कारण एक असतं, बाळासाहेब तुम्ही बघितलेत, तुम्ही शिवसेना बघितली, तुम्ही शिवसेना सत्तेत बसलेली बघितली, पण शिवसेना उभी राहताना तुम्ही बघितली. तुम्ही ज्याला आज शिवसेना म्हणता ती माझ्या काळातली संयुक्त महाराष्ट्र समिती आहे, जिने महाराष्ट्र मिळवलं. ती महाराष्ट्र समिती आजच्या महाविकास आघाडीसारखी 4 पक्षांची मिळून झाली होती. ते पक्ष निघून गेले, पण त्याच्या जवळ जमलेला तो तरुण होता मराठी अस्मितेचा. त्या तरुणाने बाळासाहेबांना शिवसेना प्रमुख बनवलं, एका व्यंगचित्रकाराला, जो कधीही पॉलिटिकल ॲक्टिव्हिस्ट नव्हता. तेव्हा शिवसेना म्हणजे काय समजून घ्या. शिवसेना म्हणजे ती संयुक्त महाराष्ट्र समिती आहे. पण पुढच्या काळात ते समाजवादी, ते रिपब्लिकन, ते कम्युनिस्ट, ते शेका पक्ष यांच्या नेत्यांना म्हटलं आमची मतं आहेत, तुमची नव्हती, ती समितीची होती, मराठी अस्मितेची होती. तुम्ही त्यांना लाथाडलं, त्यांनी तुम्हाला लाथाडलं, त्यांनी शिवसेना निर्माण केली, बरोबर आहे. त्यावेळच्या ह्या सगळ्या पक्षांनी मराठी माणूस आमचा गुलाम आहे असे समजले. उद्धव ठाकरे त्याला आज निष्ठा म्हणतात, कळलं की माझ्याशी निष्ठा असेल तर तुम्ही मराठी, आणि मी शिक्का मारला तर प्रियंका चतुर्वेदी सुद्धा मराठी. हे मराठी माणूस स्वीकारत नाही, आणि म्हणून त्याचा पराभव उद्धव ठाकरेंचा होईल, एकनाथ शिंदेंचा होणार नाही. एकनाथ शिंदे असतील नसतील, पण मराठी अस्मिता असते, ती शिवाजी महाराजांपासून चालत आलेली, आणि तिला कोणी संपवू शकत नाही. त्यामुळे नाव कुठलं आहे दुय्यम आहे, पण तो विचार, ती भूमिका राहते. आणि म्हणून जोपर्यंत एकनाथ शिंदे हे चालवतील, ते भाजपच्या मेहरबानी चालवायची गरज नाही आहे, गरज नाही.
पण अकारण त्यांच्याशी शत्रुत्व घ्यायची गरज नाही ना. अकारण मला काय ते देवेंद्रचं नाक आवडत नाही, मोदीचं काय ते अमित शहाचं टक्कल आवडत नाही. असं राजकारण होत नाही हो, असं राजकारण होत नाही. उद्धव ठाकरेंनी केलेली सगळ्यात मोठी चूक सांगू तुम्हाला. कल्पना करा की त्या चितळ्यांच्या 4-5व्या पिढीने ठरवलं की आपण बिर्याणी विकायची. काय होईल हो? बंद पडेल दुकान. हा काय बिर्याणी बनवणार म्हणून बिर्याणी खाणारे त्याच्याकडे येणार नाहीत, पण बाकरवाडीवाले पण निघून जातील. हे उद्धव ठाकरेंनी शिवसेनेचं केलं. यापेक्षा अधिक सोपं करून मी सांगू शकत नाही. नक्कीच भाऊ, पण परत एकदा जेव्हा शिवसेनेचा DNA आपण म्हणतो तेव्हा शिवसेनेचा DNA हा आक्रमकपणा आहे. आरेला कार्य करणारी शिवसेना आणि रस्त्यावर उतरणारी शिवसेना हा शिवसेनेचा कोर आहे. ज्यांनी 1990 अगदी 2000 पर्यंत शिवसेना बघितली, 2005 पर्यंत. सोपं. शिवसेना कोर्टात आरोपी म्हणून जायची, उद्धवच्या काळात फिर्यादी म्हणून जायला लागली. तसं आपण म्हणूया की एक प्रकारे अशी शिवसेना होती. पण आता जो काय राजकारणाचा पोत बदलला आहे, मी परत एकदा ठाकरे आणि शिंदे दोन्ही त्या शिवसेनेबद्दल बोलतो की तिथं शिवसैनिक जे तुम्ही जे म्हणत होते, शाखा ही शिवसेनेची ताकद होती. ते शाखा प्रमुख, ते शिवसैनिक आता उरलेले नाहीत. कॉर्पोरेट कल्चर थोडंसं शिवसेनेमध्ये दिसतं आहे. नेते मंडळी दिसत आहेत, शिवसैनिक दिसत नाही आहेत. तर मग उबाठामध्ये शिंदेमध्ये नाही असं वाटत तुम्हाला? कारण की एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत पण काही अशी संस्थानं तयार झालेली आहेत. नाही, ती आहे, पण शाखा अजूनही ॲक्टिव्ह. एकनाथ शिंदे हा उत्तम शिवसैनिक का? रात्री 3 वाजता पण लोकांना भेटत होता. आणि मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे मंत्र्यांना सुद्धा संध्याकाळी 7 नंतर भेटत नव्हते. जगातला सगळ्यात बेस्ट मुख्यमंत्री होते मीडियाच्या मते. तर मग आपला प्रश्न असा होता की हे जे सगळं कल्चर संपलं किंवा शिवसेनेचा आत्मा हा जो हरवलेला आहे, ह्याला हे काही एका दिवसात घडलेलं नाही आहे. ह्याला 5-10 वर्षाचा कालावधी जायला लागतो. तर मग ह्याला जबाबदार कोण आहे? तो बदललेली पिढी जबाबदार आहे ना. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे त्याला. बाळासाहेबांचे सुद्धा दिलीप कुमार, राजेंद्र कुमार, सुनील दत्त कलावंत मित्र होते. पण त्यांच्या इच्छेनुसार शिवसेना चालली नाही ना. त्यांच्या इच्छेनुसार शिवसेना चालली नाही. हे सगळे बरोबर असतील, पण हे सगळ्यात मोठं उदाहरण बाळासाहेब आणि पवार मित्र होते. मी हा बाळासाहेबांना प्रश्न विचारला होता, तुम्ही मित्र मानता तर त्यांच्यावर राजकीय हात का मिळवत नाही? ते म्हणाले नाही, तो माणूस दगाबाज आहे आणि माझ्या मैत्रीसाठी शिवसैनिकाची दगाफटका मला चालणार नाही. एवढंच उद्धव ठाकरेंना कळलं नाही, त्यांना आपले वडील सुद्धा कळले नाहीत आणि त्याचा परिणाम आपण बघतोय. आणि म्हणून सर्वायवल तो शिवसैनिक आनंद दिघे असो किंवा बाळासाहेब असो, बाळासाहेब पण दिवसात 8-8, 10-10 तास, सकाळी 4 तास, संध्याकाळी 6 तास लोकांना भेटायचे. उद्धव ठाकरे किती वेळ भेटतात? भास्कर जाधवना 1999 जेव्हा काय म्हणतात त्याला तिकीट नाकारलं जाणारे कळलं, भास्कर जाधव धावत मुंबईला आले. त्यांना कलानगरच्या गेटपासून मातोश्रीपर्यंत सोडण्यात आलं नाही. भास्कर जाधवचं म्हणणं एकच होतं की मला बाळासाहेबांनी सांगावं तुला तिकीट नाही, मी जो उमेदवार करतील त्यासाठी काम करेन. पण मला साहेबांनी सांगितलं. त्यांना मातोश्रीची पायरी चढू देण्यात आली नाही. तिथून शिवसेना बदलली. आता 1999 कार्याध्यक्ष कोण झाले होते मी पण सांगण्यापेक्षा तुम्ही बघा, तिकीटं कोण देत होते तुम्ही बघा, मग तुम्हाला काय. आणि तिथे मग प्रॉब्लेम होतो. तिथे आता उद्धव ठाकरेनं मंत्र्यांना पण भेटत नव्हते. अशा काळात खेड्यापाड्यातून आलेला आमदार, शिवसेनेचा आमदार, त्याने जायचं कुठे सांगा? तो एकनाथकडे जात होता. तो ठाण्याच्या शिवसेना शाखेमध्ये जात होता. एकनाथ शिंदे म्हणजे शिवसेना शाखा आहे, कळलं? आणि उद्धव ठाकरे म्हणजे ओस पडलेलं सेनाभवन आहे. इतका साधा फरक आहे. भाऊ, शेवटचा प्रश्न विचारतो की एवढं सगळं अधपतन झालेलं आहे असं सगळेजण म्हणतायत किंवा चर्चा आहेत, दिसतंय आपल्याला आकडेवारीनुसार. तर मग तुम्हाला वाटतं की भविष्यात या सगळ्यावर मात करून उद्धव ठाकरे किंवा त्यांची शिवसेना ही कमबॅक करू शकेल? आणि उपप्रश्न असा आहे की जर का कमबॅक करायचं असेल तर काय करावं लागेल? एकनाथ शिंदेकडे जावं लागेल का? आहे त्या सिच्युएशनमध्ये जर का या निवडणुका आहेत, सगळेजण म्हणतात की स्वबळावर लढून एक प्रकारे राजकीय आत्महत्या आहे, पण राजकारणामध्ये तुम्ही मान्य करताल की प्रत्येक एका निवडणुकीमध्ये किंवा प्रत्येक एका गोष्टीमध्ये संधी पण असते.
तरी उद्धव ठाकरे संधी ठरू शकते का या निवडणुका, म्हणजे की स्वबळावरचा नारा? तुम्ही मला असा प्रश्न विचारताय की स्टेडियममध्ये किंवा कॉमेंट्री बॉक्समध्ये बसून उद्धव ठाकरे मॅच जिंकतील का? उत्तर सोपं आहे. मॅच मैदानात खेळावी लागते. ते उद्धव ठाकरेंना मैदानात उतरायचंच नाही आहे. उतरायचं नाही. पण ते उतरले. बाळासाहेबांना उतरायचं नव्हतं ना. बाळासाहेब बाहेर बसले होते. बाळासाहेब बाहेरच बसले होते. पण ते आपल्याला पाहिजे तसं कोच म्हणून खेळाडूंकडून खेळून घेत होते. उद्धव ठाकरेंना कळत नाही की ते कोच आहेत की कॅप्टन आहेत. मैदानात उतरायचं काय हे पण माहीत नाही. आपण काय करतोय उद्धव ठाकरेंना माहीत नाही. त्यांना सत्तेचे फायदे पाहिजेत, पण इन्व्हेस्ट झिरो करायचं. माझ्याकडे द्यायला काही नाही आहे. बाळासाहेबांकडे काय होतं द्यायला? हिंमत होती. तुम्ही लढ माणासाहेब, लढ माणासाहेब एवढंच लोक आपले काही मागत नव्हते लोक. पण बाळासाहेबांनी काय दिलं हे तुम्ही जाऊन रावते वगैरे सगळ्यांना विचारा, तुम्हाला कळेल तुम्हाला बाळासाहेबांनी काय दिलं. बाळासाहेबांनी त्या कार्यकर्त्यांमधला पुरुषार्थ जागवला, कर्तृत्व जागवलं. उद्धव ठाकरेंनी दाखव किती लोकांना तुम्ही तोंडपुजे सगळे गोळा करून ठेवले. तो कोण आहेत तुमच्या भोवती सांगा ना मला. तुम्ही सगळे तोंडपुजे जमा करून ठेवले. उद्या वेळ आली तर समोर जाऊन लढणारा कोण आहे? भुजबळांनी उपमुख्यमंत्री गृहमंत्री झाल्यानंतर बाळासाहेबांच्या अटकेच्या फाईलवर सही केली तेव्हा कलानगरच्या बाहेर उभा राहून विरोधी नेता असलेला नारायण राणे काय त्याची अवकात आहे बघतो. एखाद्या नाक्यावरच्या पोरासारखा नारायण राणे उभा होता. आज आहे कोण शिवसेनेत असा नेता? हां, आपलं सर्वस्व पणाला लावायला. मग तुम्हाला कळेल बाळासाहेबांनी कोण गोळा केले होते, उद्धव ठाकरेंनी कोण गोळा केले. बाळासाहेबांच्या बरोबर जे कोण होते ते शिवसेना चालवत होते. बाळासाहेबांनी किती तिकीटे दिली विचारा ना सगळ्यांना. बाळासाहेब तिकीट वाटप करत नव्हते, उद्धव ठाकरे तिकीट वाटप करत. हा सगळा जमीन आसमानाचा फरक आहे. आणि म्हणून तुम्हाला उदाहरण दिलं की चितळे, तुमची अपेक्षा आहे की चितळेंनी बिरवयांनी विकायला गेला आणि धंदा बुडाला तर परत बाउन्स बॅक होईल का? सिंपल उत्तर. नक्की चितळे बिर्याणी विकतील असं काही? तुम्ही तुमची आत्ता आणखीन एक मोठा आंतरराष्ट्रीय तुम्हाला उत्तर देतो. मक्केमध्ये अरबस्थानामध्ये इस्लामची स्थापना झाली, बरोबर आहे. तिथून तो पसरत गेला. पण मूळ अरब राष्ट्र आहेत ती व्यवस्थित सुखवस्तू चांगली चालली. बाकीचे कन्वर्ट झालेल्यांची अवस्था काय बघा. मग तो अफगाणिस्तान असेल, तुर्कस्तान असेल, पाकिस्तान असेल, मलेशिया, काही का दे लॉस्ट देअर आयडेंटिटी. ज्यावेळेला तुम्ही तुमची ओळख विसरता. कोण आहे भाऊ तोरसेकर? भाऊ तोरसेकर म्हणजे इतक्या वर्षात त्याची निर्माण झालेली एक ओळख असते, ती डिलीट करा. भाऊ तोरसेकर इज नो बडी. तुम्ही तुमची शिवसेनेने स्वतःची उद्धव ठाकरेंनी ओळखच पुसून टाकली. त्यामुळे ते शिवसेना म्हणून बाउन्स बॅक होतील का? आय डोंट नो. तो चमत्कार असेल. म्हणजे मला शेंडी जाणवायचं हिंदुत्व नको आहे. मला जाळीदार टोपी आणि दाढीचं हिंदुत्व आणायचं आहे. ही अजब व्याख्या हिंदुत्वाची मी ऐकली. हिंदुत्वाची यापेक्षा वेगळी व्याख्या काय असू शकते सांगा ना मला. म्हणजे तुम्ही वक्तच्या समर्थनाला उभा राहिलात याचा अर्थ काय? मला टोपी आणि दाढीचं हिंदुत्व आणायचं आहे. आता टोपी आणि दाढीचं हिंदुत्व कुठलं असतं मला माहीत नाही. नक्कीच येणारा जो काळ आहे त्यामध्ये या सगळ्या प्रश्नांची वाईट वाटतं. लक्षात ठेवा, आम्ही हजारो लाखो कार्यकर्ते राबून उभी राहिलेली संघटना बघितलेली. आदित्य ठाकरे किंवा उद्धव ठाकरे, संजय राऊत यांना जे दुःख नाही ते मला आहे. कारण ती संघटना कशी उभी राहील. या बाजूने असं ते उघडं गटार वाहते आणि इथे उभं राहून बाळासाहेब 60-70 लोकांसमोर आमच्या लालबागच्या काळा चौकीच्या सीताबाई चाळीत भाषण करत होते. ते ऐकलेला माणूस आहे. काय कष्टातून संघटना उभी राहिली. ती साला जुगारात घालवल्यासारखी घालवलेली. पण मग या सगळ्या मुद्द्यांना एक असं दिसतं की उद्धव ठाकरेंच्या भोवती जे काही शिवसैनिक आहेत, सल्लागार मंडळ आहे, त्यापैकी आता कोणी उरलं नाही असं की जे उद्धव ठाकरेंना त्यांचा जो काही वारसा आहे त्यांच्याकडे बाळासाहेबांचा त्याची आठवण करून देतील. त्यांना सांगतील की आपण आयडेंटिटी. कारण की जर काय भाऊ तोरसेकरांना कळतं, जर काय महाराष्ट्र जनतेला कळतं, तर उद्धव ठाकरेंना देखील नक्कीच कळत असेल. तर मग परतीचे मार्ग बंद झालेत का त्यांचे? नाही, कसं असतं त्यातला फायदा पाहिजे.
पण त्यासाठी कष्ट घ्यायचे नाही तर कुठलाही वारसा काम करत नाही हो, कुठलाही वारसा काम करत नाही. एक कर्तृत्वान पुरुषाचा कर्तृत्व आणखीन पुढे घेऊन जाणारी पुढची पिढी असली पाहिजे, तर तो वारसा असतो. मुकेश अंबानीने शून्यातून वडिलांनी निर्माण केलेली कंपनी आणखीन पुढे नेली ना, आणखीन पुढे नेली. अनिल अंबानीने बुडवले ना तो वारसा. दोघेही मुलंच आहेत. मग आता त्या शेअर होल्डर्स म्हणाले नाही नाही आम्हाला मुकेश अंबानी नको, आम्हाला अनिल अंबानी पाहिजे म्हणायचं का? बाळासाहेबांचा वारसा म्हणताना अनिल अंबानी आणि मुकेश अंबानी यांची तुलना करा, मग तुम्हाला कळेल की काय गफलत झाली, काय गफलत झाली. नक्कीच भाऊ, धन्यवाद. तुम्ही तुमचा खूप महत्त्वाचा वेळ आमच्याकडे दिला. आणि शिवसेना ही का DNA शिवसेनेचा बदलतोय का, किंवा शिवसेना कशी बदलत गेली आणि उद्धव ठाकरेंसाठी आता पुढं राजकीय आव्हानं काय असणार आहे ह्याच्यावर काय म्हणतो त्याला आपण, की बहुमूल्य तुम्ही एक प्रकारचं मार्गदर्शन आम्हाला केलं. परत एकदा तुमचे आभार मानतो भाऊ. तुम्ही खूप खूप धन्यवाद. तुम्ही आम्हाला वेळ दिला आणि आमच्या कार्यक्रमात सहभागी झालात. मला प्रेक्षकांना विचारायचं आहे की तुम्ही हा कार्यक्रम जर का बघत असाल तर शिवसेनेचा DNA बदलतो का, ह्याच्यावर तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे द पॉलिटिक्स हे आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आत्ताचा कार्यक्रम बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.